नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. कॉम्प्युटरच्या चिपसारखा माणूस मनाने खुजा झालाय. कॉम्प्युटरच्या चिपसारखा माणूस मनाने खुजा झालाय आणि मदर नावाचा बोर्ड त्याच्या आयुष्यातून वजा झालाय. 21व्या शतकातली पिढी भलतीच क्यूट. 21व्या शतकातली पिढी भलतीच क्यूट. कॉन्टॅक्ट लिस्ट वाढत गेली, संवाद झालेत म्यूट. मंडळी, आजचं जे युग आहे ते युग आहे संगणकाचं, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं. आणि त्याच सोबत आजचं युग आहे ते म्हणजे समाज माध्यमांचं. खरं तर आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळेला डीपी, स्टेटस, फेसबुक हे शब्द आमच्या शब्दकोशात सुद्धा नव्हते. किंबहुना आपल्या व्यक्तिगत आयुष्यातल्या गोष्टी कोणालाही सांगायच्या नसतात अशा संस्कारामध्ये आम्ही वाढलो. पण आज जमाना बदललाय आणि म्हणूनच दुपारी जेवणामध्ये कोणती भाजी होती इथपासून संध्याकाळी आम्ही कोणत्या रोडवरच्या कोणत्या हॉटेलमध्ये जाऊन काय खाणार आहोत या सगळ्याच गोष्टींचे डिटेल्स आज शेअर केले जात आहेत. आणि हे डिटेल्स शेअर करण्याचं माध्यम आहे अर्थातच सोशल मीडिया. खरं तर सोशल मीडिया म्हणजे संवादाचं अतिशय प्रगल्भ असं माध्यम आहे. आपल्या भावना व्यक्त करणारं ते एक व्यासपीठ आहे. आणि म्हणूनच सारा जमाना अपनी मुठ्ठी में असं म्हणत आजची तरुणाई त्यावर स्वार होते. या सोशल मीडियाचा ज्यावेळेला आपण वापर करतोय त्यावेळेला निरक्षीर विवेकबुद्धी वापरून तारतम्याने वागणं अपेक्षित आहे. पण खरंच आज आपण तसे वागतोय का, याचाच वेध घेणारा आजचा कार्यक्रम. आजचा आपला विषय आहे सोशल मीडिया, वापर गैरवापर. आणि या विषयावर बोलण्यासाठी असंच एक तज्ञ व्यक्तिमत्व या ठिकाणी आपण निमंत्रित केलेलं आहे. त्यांची प्रथम ओळख करून घेऊया. आजचे आपले तज्ञ आहेत प्रसाद लिमये सर. नमस्कार सर. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. सरांबद्दल सांगायचं तर सरांनी बिट्स पिलानी कॉलेजमधनं इंजिनिअरिंग केलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रकल्प आणि वीज निर्मिती क्षेत्रामध्ये गेल्या 28 वर्षापासून सरांचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. भारतातील 17 राज्यांमध्ये त्याचप्रमाणे जगातील 13 देशांमध्ये जाऊन सरांनी प्रत्यक्ष काम केलेलं आहे. त्यांना वोकेशनल एक्सलन्स अवॉर्ड देखील मिळालेला आहे. आणि सध्या सर हिंदुजा ग्रुपमध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत. असं हे प्रयोगशील व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्याला तज्ञ म्हणून लाभलेलं आहे. आणि त्यांच्या अनुभवाची शिदोरी नक्कीच आपण आपल्या कार्यक्रमातनं आज उलगडणार आहोत. परंतु या चर्चेमध्ये आपला सहभाग देखील तितकाच प्रार्थनीय आहे. आणि म्हणूनच आमचे दूरध्वनी क्रमांक लगेचच टिपून घ्यायचे. आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24980850, 24988050. मोबाईल धारकांनी त्याचप्रमाणे मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी कृपया 022 हा कोड क्रमांक लावायचा आहे. आणि नेहमीप्रमाणेच आमच्या 2 महत्त्वाच्या सूचना. कृपया प्रश्न विचारत असताना आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडासा कमी ठेवायचा आहे, जेणेकरून आपला प्रश्न आमच्या तज्ञांपर्यंत व्यवस्थितपणे येऊन पोहोचेल. आणि आजचा विषय आपल्याला कळलेला आहे, त्यामुळे आपले प्रश्न विषयाला अनुसरून नेमके असावेत अशी नम्र विनंती. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना. आषाढी एकादशीच्या निमित्ताने उद्या कर्तृत्व स्वामिनी हा थेट प्रक्षेपण कार्यक्रमाचं होणार आहे. आणि विठ्ठल रुक्मिणी सभा मंडपातून हे थेट प्रक्षेपण होणार आहे, ज्याचा आनंद अनुभव सगळ्याच प्रेक्षकांनी घ्यायचा आहे. चर्चेला सुरुवात करूया. सर, 21वं शतक जे आहे ते माहितीचं शतक मानलं जातं किंवा आजचा समाज हा माहिती प्रधान समाज आहे असं आपण नेहमीच म्हणतो. आणि माहितीचा स्रोत हा माध्यमातून आलेला आहे, सोशल मीडियातून आलेला आहे. सोशल मीडिया म्हणजे काय हे सगळं आपण विस्तृतपणे बघणारच आहोत. पण बेसिक मला सांगा की सोशल मीडिया म्हणजे काय किंवा त्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव होतो, काय सांगाल? बेसिकली मीडिया हे माध्यम आहे, म्हणजे समाज माध्यम. जसं की इलेक्ट्रॉनिक मीडिया, जसं आपण चॅनल्स असतात विविध प्रकारची, प्रिंट मीडिया वेगवेगळ्या प्रकारची वर्तमानपत्र असतात, मासिकं असतात. तसं आजकाल सोशल मीडिया हे जेव्हापासून मोबाईल आणि इंटरनेटवर तुमच्या डेटाचा यूज सुरू झाला तेव्हापासून, तर हे माध्यम असं आहे की ह्या माध्यमामध्ये वापरणारा म्हणजे ज्याला आपण युजर म्हणतो, हा समाजातील अनेकांशी किंवा एकट्याशी किंवा एका ग्रुपबरोबर हा एखाद्या मोबाईल ॲपद्वारे किंवा संकेतस्थळाद्वारे, ज्याला आपण वेबसाईट म्हणतो,
याद्वारे लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. सर, खरं तर संवाद वाढवण्यासाठी या सोशल मीडियाचा वापर व्हायला हवा, पण आजची तरुणाई जी आहे ती सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह दिसते. म्हणजे अगदी उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्या घरातले सण समारंभ, आपण कुठे प्रवास करतोय, ह्या सगळ्याचं लाईव्ह लोकेशन आज शेअर केलं जात आहे. कितपत योग्य आहे हे? ह्याच्यात दोन भाग आहेत की तुम्ही कुठल्या ग्रुपसाठी आणि ते कसं शेअर करताय. फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही एखादी गोष्ट लाईव्ह शेअर करत असाल, जसं आपल्या प्रेक्षकांपैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की जसं फेसबुक लाईव्ह, ज्याचे आपण आता इम्पॅक्ट बघितलेत काय झाले समाजात. तर जेव्हा तुम्ही अशा काही गोष्टी शेअर करता तेव्हा त्याचं भान राखलं पाहिजे की आपण जेव्हा शेअर करतो तेव्हा जर लोकेशन ऑन असेल तर बेसिकली होईल काय की तुमचं लोकेशन तुम्ही कुठे आहात म्हणजे तुम्ही तुमच्या घरी नाही आहात हे कळेल. त्याच्यामुळे तुमच्या घराला सुरक्षिततेचा धोका निर्माण होऊ शकतो. त्याच्यानंतर तुम्ही अशी काही माहिती शेअर करत असाल की तुमच्या मनात काही नसेल, ती तुम्ही शेअर करत असाल पण त्याचा कोणीतरी दुरुपयोग करू शकेल. त्याच्यामुळे अशा काही गोष्टींची आपण खबरदारी घेतली पाहिजे की त्या आपण शेअर करतोय कोणाबरोबर आणि त्याचा उपयोग आणि दुरुपयोगही होऊ शकतो याचं आपल्याला भान असलं पाहिजे बेसिकली. तुम्ही आता म्हणालात तोच मुद्दा पुन्हा घेऊन मी विचारते की बऱ्याच वेळेला धार्मिक किंवा जातीय भावना दुखावल्या जातील अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतात. आणि आता अलीकडेच घडलेलं भीमा कोरेगाव प्रकरण आहे आणि त्यामुळे दंगली उसळतात किंवा समाजामध्ये हिंसाचार घडून येतो. हे असं होऊ नये म्हणून साधारणपणे आपण एक व्यक्ती म्हणून कोणतं भान राखणं अपेक्षित आहे? खूप छान प्रश्न आहे हा. कारण कसं आहे की तुम्ही जेव्हा सोशल मीडियावर असता तेव्हा त्याचा इम्पॅक्ट किती आहे हे तुम्हाला जाणवतही नाही. तुम्ही एखादी गोष्ट जेव्हा शेअर करता तेव्हा बेसिकली ती कोण बघतंय कोण वाचतंय. जसं मॅडमने आता सांगितलं की एक भीमा कोरेगाव सारखं प्रकरण घडलं. तुम्ही बघत असाल अनेक प्रकरणं घडतायत आणि जी समाजाच्या म्हणजे आरोग्यासाठी चांगली नाही आहेत, समाजाच्या भावनेसाठी चांगली नाही आहेत. तर आपण बेसिकली खबरदारी अशी घेतली पाहिजे की आपण जो संदेश आपल्याला आलेला आहे त्याची सत्यता आपण पडताळून बघितली पाहिजे. तो संदेश आपण पुढे पाठवताना त्या संदेशाचा इम्पॅक्ट कुठे होईल, आपण तो कुठल्या समुदायाला पाठवतो हे बघितलं पाहिजे. कारण होतं असं बेसिकली की तुम्ही जो संदेश पाठवता तो तुम्ही कुठल्या लोकांपर्यंत जाऊन पोहोचतो याची तुम्हाला कल्पना नसते. कारण तो प्लॅटफॉर्म इतका ओपन असतो बेसिकली की तुम्ही फेसबुकवर टाकलेली आहे की एक पोस्ट ही फ्रेंड्स तुमचे शेअर करतात, फ्रेंड्सचे फ्रेंड्स पण बघू शकतात. तर बेसिकली त्याची सिक्युरिटी लेवल किंवा त्याच्यावर एक नियंत्रण सध्या नाही आहे. पण सध्या आपण असं बघत असाल की आधी व्हॉट्सअप जेव्हा लॉन्च झालं आणि व्हॉट्सअपमध्ये जसे जसे अपडेट्स येत गेले तर आता सध्या तुम्ही जे अपडेट डाउनलोड केलं व्हॉट्सअपचं किंवा जनरली जे आता सगळ्यांकडे आहे तर तुम्ही एक संदेश हा आता 5 जणांच्या पुढे ग्रुपला फॉरवर्ड करू शकत नाही. तो तुम्ही किती जणांना करू शकत होता. तर त्याच्यामुळे बेसिकली तुम्ही म्हणताय तो अतिशय योग्य मुद्दा आहे की जसं इलेक्ट्रॉनिक मीडियाला एक संस्था आहे, त्याच्यानंतर तुमच्या प्रिंट मीडियाला एक संस्था आहे की ज्याच्यावर मॉनिटरिंग आहे, तर सोशल मीडियावर तसं नियंत्रण नसल्यामुळे ही खबरदारी युजरनी आणि ही खबरदारी पाठवणाऱ्यांनी आणि ती कोणापर्यंत पोहोचते आणि त्याचा उपयोग कसा करतो ही घ्यायला पाहिजे बेसिकली. म्हणजे सुजाण नागरिक म्हणून प्रत्येकाने ती काळजी घेणं गरजेचं आहे. सर, आजची पिढी जी आहे ती भावना हरवून बसली आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण असं बघतो की एखादी घटना घडत असते आणि त्या व्यक्तीला वाचवण्याऐवजी त्या घटनेचं छायाचित्रण करण्यामध्ये ही पिढी धन्यता मानते. खरंच म्हणजे आपण माणुसकी विसरत चाललोय असं वाटतंय का तुम्हाला? हे बघा कसं आहे की हे माध्यम आहे शेवटी. प्रत्येक गोष्ट ही अशीच असते. म्हणजे आता आपले विविध प्रकारचे प्रेक्षकगण असतील जे हा कार्यक्रम बघत असतील. सुरुवातीला असं होतं की विज्ञान शापकी वरदान असं म्हणायचे, जे आता सिनियर सिटीजनची पिढी असेल ते म्हणत असेल विज्ञान शापकी वरदान. मी जेव्हा 10वीत होतो तेव्हा मला 10वीच्या परीक्षेला निबंध होता की दूरचित्रवाणी शापकी वरदान. तर तेव्हा ते असंच समराईज केलं जायचं की तुम्ही ते वापरता कसं, त्याच्यावर त्याचा उपयोग कसा होतो आणि त्याचे प्रतिसाद कसा उमटतो हे महत्त्वाचं आहे. आता तुम्ही ज्या प्रकारची घटना नमूद करतायत आजकाल आपण शहरामध्ये पुण्या मुंबईमध्ये स्पेसिफिकली आपण बघतो आहात किंवा इतरही कुठेही जिथे की एखादा ॲक्सिडेंट झाला किंवा एखादी घटना घडली किंवा एखादी निदान इमारत पडती आहे किंवा एखादी अशी गोष्ट घडते ज्याच्यामध्ये बघणारा तिथे काहीतरी त्याला हेल्प करू शकतो. बघणारा त्याच्यामध्ये घटना ज्याची घडत आहे त्याला त्याच्यासाठी दुसऱ्यांना संदेश देऊन काहीतरी मदत बोलवू शकतो.
पण असं न होता ही दुर्दैवाची बाब आहे मॅडम, जी आपण म्हणालात ती, ह्याचा खरोखरच युजरनी विचार केला पाहिजे की आपण जे करतोय ते आपण थोड्या वेळाने केलं किंवा नंतर तरीही चालू शकतं, पण हे करणं बेसिकली योग्य नाहीये, कारण याचा इम्पॅक्ट निगेटिव्ह दिसतोय आपल्याला. नक्कीच. म्हणजे प्रत्येकाने कुठेतरी काळजी घेतली पाहिजे, काय योग्य आणि काय अयोग्य याचं भान राखणं आज खूप गरजेचं आहे. सर, आजच्या मुलांना ना सेल्फीचे वेड लागले. सेल्फी काढायचे, सोशल मीडियावर पोस्ट करायचे आणि किती लाईक्स मिळालेत हे सतत बघत राहायचं. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने जो अहवाल दिला होता त्यानुसार सेल्फी हा एक आजार, मानसिक आजार आहे किंवा सायकोलॉजिकल डिसऑर्डर आहे असं ते म्हणतायत. कितपत तथ्य आहे त्यामध्ये? हे बघा कसं आहे की प्रत्येकाला आपण कसे दिसतो हे फार महत्वाचं वाटतं, बरोबर. आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जी गोष्ट सांगितली ती किती म्हणजे त्याच्यामध्ये गांभीर्यता पण आहे आणि किती हास्यास्पद आहे. मी दोन्ही यांचा तुम्हाला उदाहरणार्थ स्पष्ट करतो की जेव्हा आपण चांगली बाजू पहिल्यांदा बघूया की जेव्हा आपण एका देवदर्शनाला जातो, समजा शिर्डीला गेलो, लालबागच्या राजा गेलो किंवा कुठेही अशा ठिकाणी गेलो, तर आपण बेसिकली तिथे श्रद्धेने जात असतो आणि तिथे देवासमोर नतमस्तक होण्यासाठी आणि तिथल्या वातावरणाचा, व्हायब्रेशनचा फायदा घेऊन आशीर्वाद मिळवण्यासाठी अशी आपल्या भावनामध्ये खरं तर मनात असायला हवी. ते सोडून आजकाल तुम्ही बघत असाल की तरुण पिढी सेल्फी काढते बाप्पाबरोबर आणि तो पाठवला जातो. म्हणजे मला लिटरली कळत नाही की याच्यामध्ये मिळतं काय. तसंच तुम्ही बघत असाल की सेल्फीसारखं अजून एक आहे लाईव्ह, म्हणजे दाखवायचं लोकांना मी करतो काय, आणि पोस्ट केली की त्याच्यावर किती लाईक्स मिळतात वगैरे, याच्यामध्ये धन्यता मानली जाते. आता सेल्फी हे आपण आता अनेक प्रकारच्या बातम्या विविध चॅनलवर बघत असाल किंवा आपण आपल्या वृत्तपत्रातही वाचत असाल की सेल्फी ह्या गोष्टीचा इतका वाईट परिणाम झालेला आहे. म्हणजे पिकनिकच्या स्पॉटवर गेलेला असताना कड्यावरनं उभं राहून सेल्फी काढताना पडून मेलेले आपण बघितलेत. त्याच्यानंतर काही जण भान अर्पून एखाद्या ऐतिहासिक वास्तूच्या अगदी टोकावर उभे असतात, ते पडतात, आणि असे बेसिकली आपण अनेक ऍक्सिडेंट बघितलेले आहेत. तर सेल्फी काढताना काढावा तो जरूर, ठीक आहे. सेल्फी ही एक तुमची आठवण असू शकते. तो तुम्ही समजा एखाद्या कुटुंबाचं म्हणजे कौटुंबिक गॅदरिंग आहे किंवा तुमच्या शाळेचं रियुनियन आहे किंवा एखादा असा कौटुंबिक समारंभ आहे, तेव्हा तुम्ही जरूर त्याची सेल्फी काढा. पण सेल्फी काढताना तुम्ही त्याच्यामध्ये इतके दाखवू नका तुमचं धैर्य आणि साहस की तुम्ही त्या स्वतःच्या जीवाला मुकाल बेसिकली. म्हणजे धैर्य आणि साहस दाखवण्याची ठिकाणं वेगवेगळी आहेत. देशासाठी हे धैर्य आपण निश्चित दाखवू शकतो, पण सेल्फीसाठी नक्कीच नाहीये. सर, बराच वेळ फोन खोळंबलेला आहे. राजीवजी बोलतायत डहाणूवरनं. नमस्कार सर. नमस्कार सर, बोला बोला. हा, मला प्रश्न विचारायचा आहे. मुलांच्या हातामध्ये मोबाईल देणं आणि त्यांना म्हणजे जास्त किती वेळ वापर करायला देणं संयुक्तिक ठरेल? धन्यवाद. लिमाय साहेबांना प्रश्न विचारायचा. धन्यवाद सर प्रश्न विचारल्याबद्दल. आपल्या प्रश्नाला सर उत्तर देणारच आहेत. मंडळी, एक महत्वाची सूचना. आषाढी एकादशी निमित्त उद्या सखी सह्याद्री या कार्यक्रमामध्ये कर्तृत्व स्वामिनी हा कार्यक्रम होणार आहे आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभामंडपातून याचं थेट प्रक्षेपण होणार आहे. त्याचप्रमाणे शुक्रवारी देखील महापूजेचं थेट प्रक्षेपण होणार आहे, ज्याचा प्रेक्षकांनी लाभ घ्यायचा आहे. सर, मघाशी आपल्याला फोन आलेला होता आणि राजीवजींनी विचारलेलं होतं की मुलांना किती वेळ मोबाईल द्यावा, अर्थात सगळ्याच लोकांचं प्रतिनिधित्व करणारा असा हा प्रश्न आहे. काय सांगाल? अतिशय छान आणि हा सर्वांकडनं अपेक्षित असा प्रश्न आहे की म्हणजे मी कार्यक्रम करणार आहे तेव्हा मला सगळे जवळपास आई वडिलांनी सांगितलं की हा प्रश्नाचं उत्तर दे बाबा. तर ह्याची गमक अशी आहे की ह्याचा आपण पालक म्हणून आधी विचार करायला पाहिजे, कारण आपण ज्याच्या हातात मोबाईल देतो त्याला त्यातलं काय कळतंय का, आपण काय बघावं काय बघू नये. अगदी स्पष्ट मी तुम्हाला सांगतो आता की हा जो दोष आहे हा आपण मुलांच्यामुळे आपल्याला वेळ मोकळा मिळावा म्हणून आपण याच्यासाठी करतोय. अगदी मी स्पष्ट सांगतो पालकांसाठी. आता एखादा मुलगा जेवत नाही आणि तो मोबाईल दाखवल्यानंतर जेवत असेल आणि तो कार्टून बघितल्यानंतर जेवत असेल तर ही खरंच सवय चुकीची आहे. म्हणजे तुम्ही त्याला अगदीच बघायला देऊ नका असं म्हणत नाही, कारण मूल हे हट्ट कसं करतं की ते मूल हे फॉलो करतं त्याच्या आईवडिलांना. त्याच्या आईवडील मोबाईल बघत असतात म्हणून ते मोबाईल बघायला मागतात, अगदी स्पष्ट सांगायचं तर. आता हा बेसिक प्रश्न जो आहे तर कसा आहे की अगदी लहान मुलांच्या हातात मोबाईल देऊच नाही.
कारण मी जे नेत्रतज्ञ आहेत बरेच त्यांना पण हा प्रश्न विचारला. मी डॉक्टरांच्या बऱ्याच समुदायाबरोबर आणि विविध सामाजिक संघटनांबरोबर काम करतो, त्यामुळे मला त्यांनी सांगितलं की ते बेसिकली तसे नसतातच, त्यांचे आयबॉल तयार झालेच नसतात बेसिकली. आपल्या वेळेला म्हणजे जसं तुम्ही कार्यक्रमाच्या सुरुवातीला उल्लेख केलात की बालवाडी होती, नंतर पहिली इयत्ता होती, आणि आता काय झालंय की किंडन गार्डन, प्ले ग्रुप, त्याच्यानंतर KG, सिनियर KG अशी शिक्षणाची अवस्था झाली आहे. आणि अजून एक दुर्दैव असं आहे की आई वडिलांकडे खरंच वेळ नाही. आता मग ह्याला करायचं काय की बाबा ह्या मुलाला मला काम करून देण्यासाठी म्हणून मी त्याला व्हिडिओ लावून देवते, हे अतिशय खरं दुर्दैव आहे. तर आपण त्याला दुसरी कुठली तरी सवय लावू शकतो. अगदी लहान मुलाला आपण खेळायला पाठवू शकतो किंवा. तर राजीवजी मला तुम्हाला सांगायचं आहे की एक प्रत्येक गोष्ट करण्याचं एक वय असतं. बेसिकली अतिशय लहान मुलांसाठी स्क्रीन बघणं हे वयच नाहीये. दुसरी गोष्ट तुम्ही बघितलं असेल की तुम्हाला स्वतःला फेसबुकचं, इंटरनेटचं, ईमेलचं अकाउंट उघडायला पण वयाची मर्यादा आहे. तर तुम्ही जर एखाद्या लहान मुलाच्या हातात जरी मोबाईल दिला तर तो त्यातलं काय बघेल याच्यावर तुमचं नियंत्रण असणार नाही. तर याचा पालकांनी बेसिकली विचार करावा की आपण देतोय तर आपल्या समोर द्यावा आणि अगदी लिमिटेड वेळ द्यावा, आणि शक्यतो मला म्हणत असेल तर देऊच नाही. मी माझ्या मुलाच्या बाबतीत स्वतःच्या, मी आणि माझी पत्नी खरंच प्रयोग करतोय. मला मुलगा आहे तो लहान आहे फार, आणि दुसरा मुलगा आहे तो मोठा आहे, तेव्हा मोबाईल नव्हताच बेसिकली. तर बेसिकली आपण पालक म्हणून खरंच याची काळजी घ्या. आणि समाजाच्या प्रत्येक आई वडिलांच्या मनामध्ये असलेला प्रश्न आहे, बेसिकली हा कार्यक्रम घेण्यामागचा एक उद्देशही तो असावा कदाचित. तर आपण याची काळजी घ्या आणि एक पालक म्हणून सुजाणतेपणाने वाचन, चिंतन आणि मनन या गोष्टी जो फॉर्म्युला आमच्या लहानपणी होता हा सगळ्यात महत्वाचा आहे. होतंय काय बेसिकली की तुम्ही त्यांना मोबाईल दिल्यामुळे त्यांची वाचनाची आवड कमी होत चालली आहे. त्याच्यानंतर वाचन नाही, त्याच्यामुळे लिहिणं कमी होत चाललंय. तर बेसिकली या सगळ्याचा विचार करा आपण. बेसिकली त्याचं वय किती आहे, आपण त्याला कुठल्या प्रकारच्या गोष्टी दाखवतोय, या सगळ्यावर नियंत्रण ठेवा. आणि पालक म्हणून नेहमी जागरूक राहा आणि त्याचा नेहमी फीडबॅक घेत राहा. त्याला हातात सोपवून तुम्ही जाऊ नका कुठे. म्हणजे सर मला काय वाटतं ना की लहान मुलं खूप अनुकरण प्रिय असतात. म्हणजे आईबाबांच्या हातात जर मोबाईल असेल तर अर्थात त्या मुलाला पण मोह होणार आहे मोबाईल घेण्याचा. पण जर आईबाबांच्या हातात पुस्तक असेल तर नक्कीच हे बाळ पुस्तक वाचणार आणि आपली पुढची पिढी जी आहे ती चांगली भविष्यमान होणार आहे. सर, या सोशल मीडियावर ट्रोलिंग हा शब्द परवलीचा झालेला आहे. म्हणजे ट्रोलिंग म्हणजे इंटरनेटमधला राक्षस मानला जातो. तर हे कसं टाळता येईल आपल्याला, किंवा कसं टाळू शकू आपण, काय सांगाल? हे बघा, ट्रोलिंग म्हणजे काय आहे बेसिकली की एखादा उत्तेजक संदेश जाणून बुजून पोस्ट करणे. तर बेसिकली समजा तो ट्विटरवर केला किंवा अजूनही असा कुठलाही संदेश केला तर एक सुजाण काय म्हणतात नागरिक म्हणून आपण बेसिकली त्याच्यावर कॉमेंट करू नये असंच माझं मत आहे. कारण हे तुम्ही जेवढा काही कॉन्ट्रोवर्सी बघितल्या आहेत त्या सगळ्या ट्रोलिंगमुळे झालेल्या आहेत. बरोबर. आणि या दोन प्रकारच्या गोष्टी आहेत बेसिकली. याचा चांगलाही वापर करता येतो. तर ट्रोलिंग हा बेसिकली एखादी उगाच गोष्ट भडकवणे आणि असं भडकावून स्टेटमेंट देणे आणि मग त्याच्यानंतर लोकांकडनं स्वतःची निंदा सोडून घेणे, बेसिकली त्यातला भाग आहे. तर ट्रोलिंग म्हणजे बेसिकली उत्तेजक किंवा असा संदेश स्वतःहून पोस्ट करते व्यक्ती, तो म्हणजे ते टाळायलाच पाहिजे, ते योग्य नाही. सर, अलीकडे वधूवर संशोधन करण्यासाठी सोशल साईट्सचा वापर केला जातोय. म्हणजे सोशल साईट्सवर लग्न ठरतायत आणि त्यानुसार लग्न होत आहेत सुद्धा. आणि लग्न झाल्यानंतर काही महिन्यांमध्ये आपल्याला कळतंय की आपली फसवणूक झालेली आहे. तर असं होऊ नये म्हणून आई वडिलांनी किंवा त्या वधूवरांनी कोणत्या प्रकारची काळजी घेणं आज गरजेचं आहे? हे बघा, सोशल मीडिया आणि त्या ऑनलाईन मॅरेज ब्युरो वेबसाईट किंवा त्याच्यावर तुम्ही जी माहिती देता किंवा एखाद्याची ती माहिती घेता तर त्याची सत्यता आपण पर्टिक्युलरली पडताळून घेतली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये मला विचारत असाल तर आपण स्वतःचं फक्त बेसिक इंट्रोडक्शन व्हावं एवढीच माहिती त्याच्यात द्यावी. म्हणजे बेसिक इंट्रोडक्शन म्हणजे काय की माझी जन्मतारीख, माझं शिक्षण, त्याच्यानंतर मी नोकरी व्यवसाय कुठल्या प्रकारचा करते आणि एक नॉर्मल जे काउंट आपण त्याच्यामध्ये जास्ती कुठल्या म्हणजे ज्याला म्हणतात की पर्सनल आपली आयडेंटिटी जास्ती एक्सपोज होईल अशा गोष्टी करू नयेत. कारण त्याचा दुरुपयोगी होत झालेला आपण बघितला आहे. हे शक्यतो म्हणजे आपण काय म्हणतात वधू पित्यांनी म्हणजे ज्यांनी मुलीचं त्यांनी शक्यतो टाळावं. आणि तुम्ही म्हटलात की ह्या वेबसाईटमधनं खरं तसं बघितलं तर तोच उत्तर आहे, त्याला ही टेक्नॉलॉजी आहे. तर आपण त्याचा जसा वापर करू म्हणजे बेसिकली आज बऱ्याच जणांची लग्न ह्याच्यातनं जुळून बऱ्याच विविध जाती धर्मातनं एकत्र येऊन जुळून आणि ते चांगल्या ठिकाणी सेटलही झाले. म्हणजे आज अशी उदाहरणं आहेत समाजापुढे. तर म्हणजे बेसिकली कुठलीही गोष्ट ही मीडियावर
ही तुमच्या फेसबुकवर व्हॉट्सअपवर कुठेही आपल्याबद्दल शेअर करताना एक त्याचं एक भान राखलं कारण काळजी घेणं गरजेचं गरजेचं आहे. सर पुढचा फोन आलेला आहे. निवेदिता शिंदे बोलतायत मुलुंडहून. हा नमस्कार. हा नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की सोशल मीडियाचा वापर उद्योग एखादा वाढवायचा असेल, ग्रो करायचा असेल, डेव्हलप करायचा असेल तर त्याच्यासाठी सोशल मीडियाचा वापर कसा करता येईल असं सरांना माझा प्रश्न आहे. कारण की ते डेप्युटी मॅनेजर आहेत, त्याबद्दल ते काही सांगू शकतील का? नक्कीच मॅडम, आपल्या प्रश्नाला सर उत्तर देणारच आहेत. सर, माननीय अब्दुल कलाम यांनी भारताला महासत्ता बनवण्यासाठी विजन 2020 हे स्वप्न बघितलेलं होतं आणि ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी भारतामध्ये उद्योजकता वाढीला लागणं खूप गरजेचं. प्रश्न विचारलेला होता निवेदिता शिंदे यांनी, तो अशाच आशयाचा होता. आता समजा जर कॅफे उघडायचं असेल एखाद्या व्यक्तीला, हा जर उद्योग चालू करायचा असेल तर सोशल मीडियाची कशा प्रकारे मदत आपण घेऊ शकतो, काय सांगाल? थोडंसं विस्तृतपणे सांगा. ओके. असं आहे की सोशल मीडियामध्ये तुम्ही जसं विचारलं निवेदिता ताईंनी की आता काय उद्योग व्यवसायासाठी कशी मदत होऊ शकते, तर तुम्ही बघितलं असेल की एखादं व्हिजिटिंग कार्ड देताना त्याच्यावर फेसबुक आणि ट्विटर आणि याची लिंक दिलेली असते. तर फेसबुकचं तुम्ही पेज स्वतःचं तयार करू शकता आणि तुम्ही तयार केलं की तुमच्या फ्रेंड्सनी ते लाईक केलं पाहिजे आणि तुम्ही त्याच्यावर जे जे काही पोस्ट करत जाल ते त्यांना कळत जाईल. आता हा प्रश्न त्यांना स्पेसिफिकली कॅफे चालू करायचा आहे, तर म्हणजे हा एक उद्योगच आहे एक प्रकारचा. तर त्यांना बेसिकली काय करायचं आहे की त्यांचा कस्टमर बेस निर्माण करायचा आहे. चांगली संकल्पना आहे, म्हणजे चांगली गोष्ट आहे. जसं सुरुवातीला वर्तमानपत्रामध्ये पॅम्पलेट्स टाकली जायची, कात्रणं टाकली जायची, तर आता ऑनलाईन आणि हे सगळं सोशल मीडियामुळे तुम्ही याचा खरंच चांगला वापर करू शकता. एखादं पेज तुम्ही करा, एखादा व्हॉट्सअपचा ग्रुप बनवा, त्याच्यामध्ये तुम्ही ही गोष्ट शेअर करू शकता. आणि म्हणजे आता संयोगाने माझी पत्नी श्रुतिलिमा ही प्रोफेसर होती आधी, कॉम्प्युटर सायन्स शिकवायची कॉलेज आणि शाळांच्या मुलांना, आणि आता ती माझ्या धाकट्या मुलाला सांभाळून स्वतः, म्हणजे मला हे इथे उल्लेख करायला पाहिजे, माझ्या घरातच चांगला, तर त्यांनी त्या स्वतः ऑनलाईन शॉपिंगचं त्यांनी स्वतःचं फेसबुकचं पेज तयार केलंय. आणि म्हणजे मला आश्चर्य वाटलं की एवढ्या तळमळीने काम करून आज म्हणजे मला तिची व्याप्ती कळत नाहीये, तिला देशापरदेशातनं ऑर्डर येते. म्हणजे अक्षरशः म्हणजे ती स्वतः एक काय म्हणतात चांगली गाणारी कलाकार आहे. त्याच्यानंतर ती स्वतः या सगळ्या इंटरनेटचं मार्केटिंग करते. म्हणजे मी इथे बेसिकली मार्केटिंगसाठी बोलत नाहीये, मी ते फेसबुकचं पेजचं नावही नाही सांगत, पण उदाहरण याच्यासाठी की मी हे स्वतः बघतोय. म्हणजे मी तिला स्वतः उलट असं म्हणत होतो इंजिनियर असून की तू असं काय करतेस, तू प्राध्यापक आहेस, MSc M.Ed गोल्ड मेडलिस्ट, आणि तू असं करत, म्हणजे तिचं विजन होतं ते. आणि म्हणजे बघू शकतो म्हणजे की ही तरुण मुलं असं करू शकतात, हे माझ्या घरात आहे आणि तुम्ही खरोखर निवेदिता हे असं करा. मला वाटतं कार्यक्रमादरम्यान हे माझा मेल ॲड्रेस आणि तुम्हाला नंबर देतीलच. तुम्हाला कधीही काही हे लागलं त्याबद्दल मी तुम्हाला जरूर अधिक मार्गदर्शन करेन. खूप छान सर, धन्यवाद. सर, आजची तरुणाई जी आहे ती सोशल मीडियाच्या आहारी गेलेली आहे. म्हणजे आशीर्वाद रूपी वाटणारा हा सोशल मीडिया अलीकडे आपल्याला शाप वाटायला लागलेला आहे. म्हणजे आभासी जगामध्ये ही मुलं रमतायत आणि त्यांना काळाचं वेळेचं भान राहत नाहीये, त्यांचा बाह्य जगाशी संबंध तुटतोय. ह्यात कितपत तथ्य आहे? अगदी म्हणजे अगदी खरी गोष्ट आहे. म्हणजे जसा पहिला प्रश्न राजीवजींनी विचारला लहान मुलांबाबतीत, तसा हा प्रश्न असा आहे की बेसिकली भान नसणं. म्हणजे तुम्ही जसं पहिल्यांदा म्हणालात की डिसऑर्डर वगैरे आहे की काय सेल्फी काढणं, तसं तर आपण वापरतोय कुठे मोबाईल, आपण त्याच्यानंतर आपण काय दाखवतोय, त्याच्यात काय बघतोय, आणि आपण कोणाच्या बरोबर आहोत ह्याचं भान निदान ठेवावं माणसाने. आता समजा आपण कुटुंबामध्ये असू, एक कौटुंबिक प्रसंग असेल किंवा आपण 4 जण मित्रमैत्रिणी म्हणून बाहेर जेवायला जात असू. आता खरंच तुम्ही याचा विचार करा. मी कार्यक्रम करायच्या आधी मला बरेच जण असं भेटले, अहो आम्ही मुलांना घेऊन जातो हॉटेलात जेवायला आणि आमच्याशी बोलतच नाही, तिघं वाटेवर ते मोबाईलमध्ये असतात. तर म्हणजे असं होतं कामा नये. कारण कसं आहे माहिती आहे का की शेवटी टेक्नॉलॉजी ही आपल्यासाठी आहे, वी आर नॉट फॉर द टेक्नॉलॉजी. लक्षात आलं का की एक इंजिनियर म्हणून मी तुम्हाला हे सांगेन की हे तुमच्यासाठी टूल आहे, तुम्ही नाही आहात त्याच्यासाठी बेसिकली. तर तुम्ही काय केलं पाहिजे की तुम्ही तुमचे मित्रमैत्रीण, तुमचे नातेवाईक, तुमचे आई वडील किंवा जो प्रसंग, कौटुंबिक प्रसंग ज्याच्यासाठी तुम्ही एकत्र जमलेला आहात, तर तिथे तुम्ही पहिले इन्व्हॉल्व्ह व्हायला पाहिजे. त्याच्यात तुमचा सहभाग असणं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आता दुसरा भाग असा आहे की तो तुम्ही वापरता कुठे. म्हणजे जसं आता आपण बघितलंय की आज रस्त्यावरनं चालताना, रस्ते क्रॉस करताना, रेल्वे स्टेशनवर
आणि त्याच्यानंतर अनेक अशा ठिकाणी जिथे ऍक्च्युअल वापरलं नाही पाहिजे तर त्याच्यामुळे जीवाला धोकाही निर्माण झालेला आहे. त्याच्यानंतर अशा गोष्टी काही नमूद करू इच्छितो की वापरण्याचं भान याच्यासाठी असलं पाहिजे की आपण ते कुठे शेअर करतोय आणि कुठे बघतोय ह्याची पण गोष्ट महत्वाची आहे. कारण बेसिकली आपण आपल्या कामाचा जो भाग आहे, आपण ज्याच्यासाठी बेसिकली आपल्याला काही व्यवसाय रोजगारातनं किंवा नोकरीतनं जे काही मिळतं त्याला प्राधान्य दिलं पाहिजे. बरोबर. आणि आपण प्रसंगालाही प्राधान्य दिलं पाहिजे. आपण कुठल्या प्रसंगात आहोत की जसं मी सांगितलं की एखाद्या चांगल्या वाईट प्रसंगातही आज लोक फोनवर हो, बोलतात, हो. सेल्फी काढतात. तर कृपया त्याचं भान ठेवा. आणि भान याच्यासाठी ठेवा की तुम्ही व्यक्तिशः एकमेकांना भेटणं याच्यातला ओलावा फार वेगळा आहे आणि तुम्ही व्हर्च्युअली कनेक्ट असणं याच्यात ओलावा वेगळा आहे. तर तुम्ही जेव्हा समोर माणूस असतो तेव्हा त्याला त्याचा आदर राखा, त्याच्याशी कम्युनिकेट करा. आणि बेसिकली वाहवत जाणारी पिढी मीही बघितली आहे, कंट्रोल करू शकतो आपण. त्यांना एक मृदू भाषेमध्ये सांगितलं पाहिजे आणि जाणीव करून दिली पाहिजे. म्हणजे बेसिकली एक ओरडलं नाही पाहिजे अंगावर पालकांनी सुद्धा मुलांच्या, की एक प्रेमाने आपण त्याच्या लेवलला जाऊन सांगितलं पाहिजे. नक्कीच सर. आणि आपणही त्याच्यासमोर वापरताना आपण स्वतःही त्याचं तारतम्य बाळगलं पाहिजे, बरोबर. सांगणाऱ्यांनी सुद्धा. नक्कीच सर. पुढचा फोन आलेला आहे. गिरीश वाटवे बोलतायत कर्नाटकहून. नमस्कार सर. सर, पुढचा प्रश्न मला असा विचारायचा आहे की आज सोशल मीडियाच्या माध्यमातून बराच माहितीचा खजिना आपल्याला मिळतोय आणि मग पौगंडावस्थेमध्ये जी मुलं आहेत त्यांच्यावर या अतिरिक्त माहितीचा विपरीत परिणाम कधी कधी झालेला आपल्याला दिसतोय. तर काय करता येईल? टॉडलर हां. असं आहे की एक वयाचे जसे टप्पे असतात, प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, उच्च शिक्षण. म्हणजे तुम्ही हा जो टॉडलर आणि काय म्हणताय ज्या तरुणाईच्या उंबरठ्यावर असलेल्या मुलांसाठी बेसिकली प्रश्न विचारताय, बरोबर? तर हे बघा की तुम्ही बेसिकली याच्यात वेळ किती द्यायचा हे गेल्या कित्येक ह्याच्यात मी तुम्हाला सांगितलेलं आहे. असं जाणवलेलं आहे की अनेक अशा प्रकारचे गेम खेळतायत, पबजी सारखे मुलं. हे वाचतोय आपण, ते काही जास्ती एक्सप्लेन करायची गरज नाही. म्हणून काय करायला पाहिजे की आपलं पाल्य, त्याच्यानंतर बेसिकली ही पौगंडावस्थेतली मुलं काय बघताय त्याच्याकडे पालकांनी नीट लक्ष दिलं पाहिजे. जसं पूर्वीच्या काळामध्ये म्हणत असत की संगती कोणाची आहे बघ बाबा, तुझे मित्र मैत्रिणी कोण आहेत, असं पालक म्हणत असत आणि ते विचारत असत मात्र पाल्याला. तसं आता तुम्ही सोशल मीडियावरती काय करतोय तुमचा मुलगा, हे फार महत्वाची गोष्ट आहे. आता तुम्हाला इथे एका गोष्टीचा एक दुर्दैवाने एक असा शब्द तयार झालाय, म्हणजे तुम्ही बघा आता त्याला कसं तो बेसिकली कन्व्हेन्शनली वापरला जातोय, तो मला पटत नाही. एक कौटुंबिक सदस्य किंवा समाजाचा घटक म्हणून प्रत्येकाला आपापली स्पेस पाहिजे आणि प्रायव्हसी पाहिजे. मला खरंच या शब्दाचा अर्थ कळत नाही. तर म्हणजे ही काय स्पेस असते की आपल्याला एखादी गोष्ट दुसऱ्यांपासून लपवावी लागते. या स्पेसमुळे मला वाटतं आपल्यामध्ये जास्त स्पेस व्हायला लागलेली करेक्ट आहे. आहे. तर बेसिकली हे व्हर्च्युअल आणि फिजिकल कनेक्ट ही फार महत्वाची गोष्ट आहे. आता तुम्हाला इथे एक मी असं उदाहरण देईन की तुम्ही अक्षरशः त्याने आश्चर्यचकित व्हाल. माझ्याकडे आता गेल्या आठवड्यामध्ये एक सिमेन्सची एक टीम आली होती. त्यातले एक फार म्हणजे काय म्हणतात अनुभव असलेले फार उच्च पदावरचे गृहस्थ होते. त्यांचे काही मुलं, त्यांचे नातेवाईक परदेशात आहेत. तर ते तिथे गेलेले असताना अमेरिकेत म्हणा किंवा युरोपात जिथे कुठे, तर त्यांनी तो तिथे त्या मुलाला फोन हाताळताना बघितला आणि आई वडील त्या मुलाचा फोन हिसकावून घेताना. म्हणजे हे आपल्याकडेही घडतंय. म्हणजे त्यांनी उदाहरण सांगितलं म्हणून मी त्यांचं सांगतोय. तर बेसिकली त्या मुलांनी काय म्हटलं आईला किंवा वडिलांना, यू टच मी बट यू डोंट टच माय फोन. सी, म्हणजे हे दुर्दैव आहे. म्हणजे तुम्ही आपणही अनुभवतोय वेगवेगळ्या प्रकारे अशा प्रकारची इंटरॅक्शन होत आहेत आणि त्याच्यामुळे आपण त्यांना डेटा किती द्यावा, आपण तो वापरतायत कुठल्या प्रकारच्या गोष्टी. मी तुम्हाला काहीतरी एक त्यातले काय परिणाम होतात ते सांगतो. मुलं ह्याच्यामुळे कोडगी होत आहेत, मुलांची झोप पूर्ण होत नाहीये, मुलं पालकांपासून लपवत आहेत की ते काय बघतायत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही संवादाची म्हणजे दरी आहे जी नात्यांमधली ती वाढत चाललेली आहे. तर बेसिकली हा कनेक्टसाठी, कनेक्टिंग पीपल आहे त्याची टॅगलाईन आहे. इट शुड नॉट डिस्कनेक्ट रादर दॅन कनेक्ट. करेक्ट. सर, आता जे आपण बोलतोय ना त्याच आशयाचा गिरीशजींचा फोन होता जो मगाशी कनेक्ट नाही झालेला आहे. त्यांनी असं विचारलं की आता जे हल्ली वेगवेगळे गेम्स आलेले आहेत आणि त्यामुळे आत्महत्या मुलं करतायत आणि बाहेरच्या देशांमध्ये या गेम्सवर बंदी घातलेली आहे, मग भारतामध्ये असं का केलं जात नाहीये? काय अंदाज? एकदम छान आणि फार सुरेख प्रश्न विचारलात गिरीशजी आपण. म्हणजे एका प्रत्येक काय म्हणतात वयात आलेल्या मुला मुलीच्या पालकांना हा प्रश्न आहे की बघतो काय
आणि त्यांचं मला वाटतं गेम बद्दल होता का हो प्रश्न? हो हां. हो तर म्हणजे आता आपण म्हणजे मी एक्सप्लेन करण्याऐवजी आपण हे वाचतोय, बघतोय, ऐकतोय की पबजी हा फॉर एक्झाम्पल गेम Correct. घ्या. आधी अशा प्रकारचा अजून एक गेम होता की ज्याला फॉलो करत मुलं आत्महत्या करायची. हे काय प्रकार आहेत हे मी तुम्हाला सांगतो. बेसिकली तुमचा हा पहिला मुद्दा होता की याच्यावर नियंत्रण हवं काय, तर याच्यावर नियंत्रण हवं, जरूर हवं. 1 जानेवारी 2019 मध्ये एक आपलं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी माहिती तंत्रज्ञान कायदा आहे, तो आधी सक्षम करावा. बरोबर त्याच्यानंतर त्याच्यावर काही नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने जरूर त्याच्यामध्ये एक्सपर्टची कमिटी आहे. त्याच्यामध्ये विधिज्ञांचा म्हणजे काय म्हणतात ॲडव्होकेटचाही सल्ला घेतला जात आहे, कारण ती कायद्याची बाब आहे आणि तांत्रिक बाब असल्यामुळे त्या प्रकारच्या वेबसाईटचे, त्या प्रकारच्या ॲप्लिकेशन बनवणाऱ्या डिझायनर्सना आणि त्या कंपनीच्या सीईओजनाही आमंत्रण केलं जातं. आपण आता बघितलं असेल की अमेरिकेच्या संसदेमध्ये आणि भारतीयच्या संसदेमुळे तुम्हाला बोलवलं होतं सरळ. तर म्हणजे बेसिकली हे नियंत्रणाच्याच गोष्टी आहेत. तर तुम्ही गिरीजी असं बघा किंवा ह्या वयात असलेल्या सगळ्या मुलांच्या पालकांनी असं बघावं की तो खेळतोय काय. आणि बेसिक तुम्हाला एक गोष्ट सांगतो की नातं असं असलं पाहिजे की मुलांच्यात आणि तुमच्यामध्ये संवाद असला पाहिजे, विसंवाद असता कामा नये. जरी तुम्ही चांगली गोष्ट सांगत असाल ती तरी तुम्हाला त्याच्या लेवलवर जाऊन सांगायला लागत असेल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अजून एक सांगतो की पालक म्हणून आपण सुद्धा मुलांसमोर काय बघायचं ह्याला सुद्धा आपण स्वतः नियंत्रण घालून घेतलं पाहिजे. कारण कळत नकळत आपलं फॉलो करत असतात मुलं. आपण काय बघतो मोबाईलमध्ये आपल्यापेक्षा जास्ती त्यांना कळत असतं. तर त्यामुळे ह्या वाईट घटना आहेत, आपण त्या जरूर संवाद आणि नियंत्रणात आणू शकतो. बेसिकली म्हणजे पालक म्हणून थोडंसं सजग राहणं, जागरूक राहणं आपल्याला गरजेचं आहे. फोन आलेला आहे कार्यक्रमामध्ये. सुरेश देसाई बोलतायत खालापूरहून. नमस्कार सर. हा, आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की सोशल मीडियाच्या आहारी सगळी पिढी गेल्यामुळे आता वाचन संस्कृती ही नष्ट होत चालली आहे. त्यामुळे वाचनालय ओस पडतात. तर त्याच्याबद्दल प्रसाद सरांचं मत काय? धन्यवाद सर प्रश्न विचारल्याबद्दल. खूप छान प्रश्न सरांनी विचारलेला आहे. वाचन संस्कृती आज लयाला जात चाललेली आहे. ही पिढी सगळं वाचते पण ते मोबाईलवर वाचते. पुस्तकं वाचणार कोण? वाचनालय ओस पडतायत. काय सांगाल सर? अतिशय छान प्रश्न सुरेशजी. माझं शिक्षण सुद्धा खालापूरलाच झालेलं आहे. प्राथमिक शिक्षण, शालेय शिक्षण, माध्यमिक शिक्षण सुद्धा. तर त्या ठिकाणी खालापूरला आमच्या राष्ट्रसेवा तालुका वाचनालय म्हणून वाचनालय होतं. आणि त्या काळी तिथे अनेक प्रकारची पुस्तकं होती. म्हणजे कथा कादंबऱ्या असतील, त्याच्यानंतर तुम्हाला शैक्षणिक याच्यासाठी असतील, त्याच्यानंतर त्यावेळेच्या टेक्नॉलॉजीचे असतील, त्याच्यानंतर तुमच्या काय म्हणतात चरित्र असतील, प्रसंग प्रवास वर्णन असतील, त्याच्यानंतर तुम्हाला बेसिकली मोटिवेट करणारे असे काही पुस्तकं असतील. तर अशी पुस्तकं आम्ही खरंच वाचत असू. म्हणजे मला असं वाटतंय की त्या खालापूरचाच मी बेसिकली, गाव माझं सध्या जरी ठाण्याला राहतो तरी, तर आज खरंच म्हणजे विदारक चित्र आहे. मी स्वतः ते वाचनालयामध्ये जाऊन बघितलं तर आता फार त्याची संख्याही कमी झाली आहे, वाचणाऱ्यांच्याही संख्या कमी झाली आहे. कालच मी आता शेवटी कार्यक्रमाच्या सांगणारच आहे की मान्यवरांची काय मत आहे. तर हा प्रश्न त्याला अनुसरून आहे. स्नेहलता मॅडम आमच्या देशमुख, डॉक्टर स्नेहलता देशमुख, मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू, अजूनही त्या लिहितात. आणि मी शाळेचं काम आम्ही चालू करत असताना त्यांचं मार्गदर्शन लाभलं. आणि बेसिकली वाचन संस्कृती हीच महत्वाची संस्कृती आहे. तर आता आहे कसं ते मी तुम्हाला त्याचं एक गमक सांगतो की बेसिकली वाचन, चिंतन आणि मनन हे आपण म्हणत असू लहानपणी. तर वाचणं हे बेसिकली कुठेतरी कमी झालंय. आता मी स्वतः 1-2 पुस्तकं लिहितोय, पण मला भीती वाटते पब्लिश करताना की जसं काही संस्कृतीबद्दल लिहितोय, मीडियाबद्दल. तर बेसिकली वाचणं कमी झालेलं आहे. जरी कमी झालं असलं तरी असू दे, आपण तीच पुस्तकं मुलांना निदान किंडलवर ऑनलाईन तरी वाचण्याचा सवय लावूया सुरेशजी. आणि दुसरी गोष्ट अशी आहे त्यातली की वाचनाची आवड निर्माण करण्याकरता पालकांनी सुद्धा वाचलं पाहिजे. जसं आता आपण म्हणतो की मी किती वाचतो आणि मी किती लिहितो, या गोष्टीला सगळ्यात महत्वाची आहे. आता माझ्या आजीचा इथे उल्लेख करतो. माझी आजी मला लहानपणी नेहमी सांगत असते, प्रसाद तू वाच आणि वाचल्यानंतर ती गोष्ट लिही. तर ते मला नंतर कळलं की याच्यामध्ये संस्कृतमध्ये असा कुठला तरी श्लोक आहे की तुम्ही एकदा ती गोष्ट लिहिली की ती 5 ते 7 वेळा वाचण्याच्या बरोबर आहे. तर म्हणजे वाचनाबरोबर तुम्ही जसं वाचाल तसं लेखन केलं तर ती गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये पक्की होते, फिट बसते
हस्ताक्षरही सुधारतं आणि असं म्हटलं जातं की काय प्रकारचं वाचन करतो आणि कसं लिहितो माणूस त्याच्यावरनं त्याचा स्वभाव आणि बेसिकली त्याची समाजाची बांधिलकी किती हे महत्वाचं असतं. तर खरंच चांगली गोष्ट आहे. आपण अशी चळवळ उभारूया आणि उभारली पाहिजे प्रत्येकाने की सोशल मीडियाला हा पर्याय असला पाहिजे की वाचन संस्कृतीची आपण पुढे नेली पाहिजे. नक्कीच. म्हणजे मला वाटतं सर ना की जी व्यक्ती चांगलं वाचते, ती व्यक्ती चांगलं लिहिते आणि तीच व्यक्ती चांगलं बोलू शकते आणि आपलं व्यक्तिमत्व खूप छान प्रकारे समोरच्याला सादर करू शकते. सर, पुढचा फोन आलेला आहे. गिरीश वाटवे बोलतायत कर्नाटकहून. घेतलं. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार, प्रसादजी, सर. मी गिरीश वाटवे, उडुपी, कर्नाटक मधनं बोलतोय. मगाशी मी प्रश्न एक विचारला होता, टिकटॉक, पोकेमॉन. तर त्या ह्याच्यामध्ये माझा प्रश्न असा होता की हे गेम्स जे आहेत आणि सध्याचा जो टिकटॉक गेम आहे त्याच्यामध्ये मुलं त्या गाण्याच्या ह्याच्यात स्वतःला हे करून पिक्चराईज करून ते व्हायरल करतात आणि व्हायरल करण्याची एक नशा तरुण पिढीला जडलेली आहे सध्या आणि ते खूपच जास्त त्याच्यामध्ये वाहवत जातात. आता ह्यामध्ये सरकारनं बंदी घालावी की नाही असा प्रश्न मगाशी तुम्हाला विचारला गेला, तो बरोबरच आहे. पण माझं म्हणणं असं एक होतं की सरकारनं बंदी घालण्याचा जर विचार केला तर लोक म्हणणार आमच्या स्वातंत्र्याची गळचेपी होते. जर नाही घातली तर सरकारला जबाबदार ठरवलं की सरकार यावरती काहीच करत नाहीये. तर मग अशा वेळेला ह्याच्यातून कसा मार्ग काढावा? धन्यवाद सर. प्रश्न विचारला सर. द्विधा मनस्थिती होय, आहे, होय. कसा मार्ग काढायचा? हे बघा की आधी आपण सण उत्सव साजरे करत होतो, गणपती साजरे करतो आणि आपले बरेच सण साजरे करत होतो. आपल्याला आठवत असेल तेव्हा आपल्याला ध्वनी प्रक्षेपक म्हणजे काय म्हणतात लाऊडस्पीकर वापरायला वेळेची मर्यादा नव्हती, ती आता घातली गेलेली आहे. बरोबर. तशीच बेसिकली की आता झालंय काय की जसं आपण प्रत्येक जण म्हणतोय आणि तुम्ही गिरीजी जसा उल्लेख केला ते अनियंत्रित झालेलं आहे. पोकेमॉन म्हणा किंवा पबजी म्हणा किंवा तुम्ही जसं आता सांगितलं की एखाद्या ट्यूनवर मुलं फॉलो करतायत, तर होतंय काय माहितीये बेसिकली की ते स्वतःला कुठेतरी गुंतवण्याचा आणि ते त्यांच्या ग्रुपबरोबर कनेक्ट राहण्याचा एक दुर्दैवी प्रयत्न करतायत. म्हणजे खरंच असंच म्हणायला पाहिजे. म्हणजे एखाद्या तरुण मुलाला किंवा मुलीला आपण काय लिहितोय आणि आपण काय पोस्ट करतोय याच्यावरती किती माझं कॉमेंट आणि काय ह्याच्यावर जास्ती अप्रूप वाटायला लागलंय रादर दॅन आपण काहीतरी फिजिकली करावं सामाजिक गोष्ट. हा विस्तृत बेसिकली आहे विषय. तो हा बेसिकली IT कायद्यामध्ये जसं मी सांगितलं तुम्हाला त्याचा रिव्ह्यू होतोय, त्याचे काही माझ्याकडे आहेत डॉक्युमेंट्स, ते टेक्निकल आहेत, तर मी ते तुमच्याशी 1 to 1 शेअर करीन मेलद्वारे. आणि तर गोष्ट अशी आहे की जी प्रत्येक वेळेस सांगत गेलो की पालकांनी लक्षात ठेवायला पाहिजे की आपलं पाल्य करतं काय, मुलगा कुठल्या प्रकारचा गेम खेळतो. हे बेसिकली हे बघा तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की जो नॉर्मल जे मुलाचं चालचलन असेल ज्याच्यात तो वेळ घालवत असेल तो जर दुसरीकडे वळत असेल तर आपल्याला पटकन जाणवलं गेलं पाहिजे की तो आपलं मन कुठेतरी वळवण्याचा प्रयत्न करतोय किंवा त्याला कुठेतरी प्रेम भावना असं कुठे कमी मिळतंय का, त्याच्याशी शेअरिंग करायला कोणी नाहीये का. आता हे महत्वाची इथे गोष्ट आहे की पूर्वी भावंड आणि एकत्र कुटुंब पद्धती होती, आता विभक्त कुटुंब पद्धती आहे, मुलगा एक आहे किंवा हार्डली 2 आहेत. मग ते असं कुठेतरी स्वतःला गुंतवण्याचा प्रयत्न करतात त्यांचा वेळ जाण्यासाठी. म्हणजे विभक्त कुटुंब पद्धतीचे आपल्याला तोटेच आपल्याला अनुभवाला येत आहेत. सर, आज इतक्या सगळ्या वेबसाईट्स अवेलेबल आहेत आणि कामानिमित्त आपण त्या वेबसाईट्सना भेटी देत असतो आणि नंतर आपल्या लक्षात येतं की अमुक जी वेबसाईट आहे ना ती सुरक्षित नाही आहे. तर ही सुरक्षित आणि असुरक्षित वेबसाईट नेमकी कशी ओळखावी? खूपच छान प्रश्न आहे हा. प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. आणि आता तुम्ही बघितलं असेल की काही वेबसाईट सरळ हॅक केल्या गेल्या आणि काही वेबसाईट या वेबसाईटवरनं युजरचा डेटा मागवला गेला आणि त्याचे म्हणजे बेसिकली अकाउंटमधनं ट्रान्झॅक्शन करण्यात आली. तर बेसिकली तुम्हाला या दोन्ही वेळेला काळजी घ्यायची, नुसती वेबसाईटसाठी नाही, ॲप्लिकेशन करताना किंवा फोन कॉल घेताना. तर हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल म्हणजे HTTP ज्याला आपण म्हणतो, तर त्याच्या शेवटी जर HTTPS असेल तर ती वेबसाईट सिक्युअर्ड असते. तर जनरली तुम्ही बघाल की ही जी वेबसाईट असते बँकिंगची, इंटरनेट बँकिंगची किंवा बेसिकली तुम्ही जिथे जिथे कुठला तुमचा डेटा सुरक्षित राहायला पाहिजे, ज्याच्यामध्ये तुमचं युजरचं स्वतःचं नियंत्रण असायला पाहिजे, त्याला म्हणतात सिक्युअर्ड वेबसाईट. तर बेसिकली तुम्ही त्या अनेक ब्राउझरद्वारे ती वेबसाईट ओपन करू शकता, पण त्याच्यामध्ये जर सफिक्स S असेल तर ती सिक्युअर्ड वेबसाईट मानली जाते बेसिकली. तर बेसिकली होतंय असं की त्या वेबसाईट हॅक होत आहेत आणि युजरचा डेटा हा एक चुकीच्या बँकेची वेबसाईट वगैरे म्हणून एक हे केला जातोय. एक छोटंसं उदाहरण सांगतो मिनिटभराचं की माझ्याच एका टीममधल्या काम करणाऱ्या लोकेश नावाच्या इंजिनियरच्या खात्यातनं 20,000 रुपये एकदम वळते झाले कारण त्यांनी OTP शेअर केला. आता याच्यासाठी मी माझे प्रकाश लिमय म्हणून जे बंधू आहेत ते पोलीसमध्ये कमिशनर पदावर होते, तर त्यांचं मी मार्गदर्शन घेतलं की हे कसं आहे, सायबर क्राईम आहे का. तर ही तुम्ही सगळ्यात पहिले महत्वाची काळजी घ्या
जे तुम्ही आता प्रत्येक कार्यक्रमाच्या चॅनलच्या ह्याच्यामध्ये क्लिपिंग बघताय की आरबीआयने सांगितलंय की तुम्ही सर्टन गोष्टी शेअर करू नका, तुम्ही तुमचं पिन शेअर करू नका, तुम्ही तुमचं युजर नेम शेअर करू नका. त्याच्यामुळे तुम्ही ही सगळी गोष्ट तुम्ही स्वतःपर्यंतच ठेवा. कारण त्या मुलाच्या बाबतीत जे झालं ते मला दादाने असं सांगितलं की ही सगळी लिंक तुम्हाला फोन कॉल वाटतोय की हा दिल्ली, मुंबई, पुणे वगैरे कलकत्ता इथून येतोय, पण ते बेसिकली त्याच्या पैसे ट्रान्सफर होण्याची लिंक ही परदेशात असते. त्याच्यामुळे आपल्या सायबर क्राईमच्या टीमलाही त्याचा आयपी ॲड्रेस डिटेक्ट करणं फार कठीण होत बसलेलं आहे. तर हा त्यातला महत्वाचा भाग आहे. सर, क्रेडिट कार्डसाठी जे फोन येतात तर त्यांची अशी कोणती माहिती शेअर करावी, अगदी थोडक्यात सांगा. बेसिकली क्रेडिट कार्डसाठी फोन असं घेऊच नाही, मी तर तुम्हाला अगदी स्पष्ट सांगेन. कारण कसं आहे की तुमची जी बँक आहे सेव्हिंग बँक, ती तुम्हाला त्याच्याबरोबर ॲडिशनल फीचर ऑफर करतच असते. ते तुम्हाला स्वतःच त्याचं पत्र येतं घरी आणि त्या प्रकारे येत असेल तर तुम्ही ते करा आणि तो तुमच्या सेव्हिंग बँक अकाउंटची लिंक. आणि दुसरी गोष्ट की तुम्हाला हे फोन सातत्याने येत असतात तर तुम्ही ते स्पॅम करा. त्याच्यासाठी तो स्पॅम तुम्हाला एक ट्रू कॉलर म्हणून एक सॉफ्टवेअर आहे ते इन्स्टॉल करून ते तुम्ही स्पॅममध्ये टाका. आणि सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचा कुठलाही डेटा कोणालाही द्यायचा नसतो. कुठलाही डेटा तुम्हाला, तर बेसिकली क्रेडिट कार्डचा फोन येणे ह्याच्या पाठीमागे मोठं रॅकेट आहे. तो डेटा जो आहे तो दुसऱ्या कंपन्यांना विकला जातो आणि त्या विविध कंपन्यांची लोक तुम्हाला, तो खरा त्या बँकेचा फोन नसेलही पण तो असं घडत चाललंय बेसिकली. सर, तुम्ही इतकी छान माहिती सांगताय, खरं तर कुठे थांबूच नाही असं वाटतंय, परंतु आपल्याला कुठेतरी वेळेची मर्यादा आहे. मंडळी, पुन्हा एकदा महत्वाची सूचना, आषाढी एकादशी निमित्त आपला विशेष कार्यक्रम उद्या दाखवला जाणार आहे. सखी सह्याद्री या कार्यक्रमामध्ये कर्तृत्व स्वामिनी आणि सहभाग आहे साधना भोसले, नगराध्यक्ष पंढरपूर, त्याचप्रमाणे माधवी निगडे, सदस्य श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर आणि शकुंतला गडचिरे, सदस्य श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर. आणि त्याचप्रमाणे शुक्रवारी देखील थेट महापूजेचं आपल्याकडे प्रक्षेपण होणार आहे. त्याचप्रमाणे सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये आणखी काही सख्या आपल्या सहभागी होणार आहेत. हेमा नंदकुमार अष्टेकर, त्याचप्रमाणे वैष्णवी सरस्वती. आणि या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त प्रेक्षकांनी आस्वाद घ्यावा अशी नम्र विनंती. पंढरपूरचा हा जो कार्यक्रम आहे त्याचं थेट प्रक्षेपण होणार आहे आणि सगळ्यांनी त्याचा आस्वाद घ्यावा अशी मनापासून सगळ्यांना विनंती. महापूजेचं देखील थेट प्रक्षेपण होणार आहे शुक्रवारी सकाळी 9 वाजता आणि त्याचा देखील नक्कीच सगळ्यांनी आस्वाद घ्यायचा आहे. सर, आपण या ठिकाणी आलात आणि आम्हाला हा जो विषय सोशल मीडिया थोडासा क्लिष्ट वाटणारा विषय आहे, पण अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही तो समजावून सांगितलात आणि म्हणून सखी सह्याद्रीतर्फे आपले आभार तर मानणारच आहोत, परंतु आमचा फेसबुक आयडी लिहून घ्यायचा आहे जेणेकरून आपण आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवू शकता. आमचा फेसबुक आयडी आहे www.facebook.com/dd सह्याद्री. आपण आपल्या प्रतिक्रिया मेल देखील करू शकता sakhisayadri@gmail.com. त्याचप्रमाणे हा कार्यक्रम आणि इतरही कार्यक्रम बघू शकता. त्यासाठी आमचा पत्ता आहे www.youtube.com/dd सह्याद्री आणि ट्विटरवर देखील आपण नक्की ट्विट करू शकता. सर, पुन्हा एकदा या कार्यक्रमामध्ये आपण आलात आणि खूप छान पद्धतीने हा विषय जो आहे तो उलगडून सांगितला, त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्री परिवारातर्फे आपले मनापासून आभार. धन्यवाद. तर मंडळी, जाता जाता एवढंच सांगते, सोशल मीडियाचा वापर आपण करायचा आहे, पण निरक्षीर विवेकबुद्धीचा वापर करायला विसरायचं नाहीये. याच नोटवर आजचा कार्यक्रम थांबवते. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत रहा सखी सह्याद्री.